तर मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजकाल अनेक मुलांचे लग्न का होत नाही आहेत. पूर्वीच्या काळात 20 ते 25 वर्षे झाले की घरात लग्नाचा विषय सुरू व्हायचा. मुलगा किंवा मुलगी थोडी स्थिर झाले की कुटुंब पुढे येऊन लग्न ठरवायचे. पण आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. आजकाल अनेक 30 ते 35 वर्षाचे होतात तरीही त्यांचे लग्न होत नाहीत. यामागे काही मोठे कारण आहेत. पहिलं कारण, अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आज मुलगा असो किंवा मुलगी, दोघांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. मुलींच्या अपेक्षा असतात की मुलगा चांगल्या पगाराचा, स्वतःचं घर असलेला, सेटल असावा. तर मुलांच्या अपेक्षा आहेत की मुलगी सुंदर असावी, सुशिक्षित असावी, नोकरी करणारी असावी. जेव्हा अपेक्षा खूप वाढतात तेव्हा योग्य जोडीदार शोधणं खूप कठीण आहे मित्रांनो. दुसरं कारण आहे करिअर आणि पैसे. आजकाल अनेक मुलं आधी करिअर बनवायचं, पैसे कमवायचे, स्थिर व्हायचं यावर लक्ष देतात. त्यामुळे लग्नाचा विचार उशिरा करतात. आणि तिसरं कारण म्हणजे सोशल मीडिया आणि तुलना. आज लोक सतत दुसऱ्यांच्या तुलना करत असतात. त्याचं पॅकेज किती आहे, त्याच्याकडं किती मोठं घर आहे, अशी तुलना केल्यामुळे समाधान कमी होतं मित्रांनो. निर्णय घेणं कठीण होतं. आणि चौथं कारण आहे लग्नाचा वाढलेला खर्च. आज लग्न म्हणजे मोठा कार्यक्रम बनला आहे. हॉटेल, हॉल, जेवण, डेकोरेशन, फोटोशूट सगळ्यावर लाखो खर्च होतात. म्हणून काही कुटुंब लग्न पुढे ढकलतात. मित्रांनो, लग्न म्हणजे फक्त पैसे, सुंदरता किंवा मोठा पॅकेज नाही. लग्न म्हणजे समज, विश्वास, एकमेकांना साथ देण्याचं मत. जर अपेक्षा थोड्या कमी केल्या आणि एकमेकांना समजून घेतलं तर योग्य जोडीदार शोधणं काही अवघड नाही आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, आजकाल मुलांचे लग्न का होत नाही आहे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.